नमस्कार आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि नरक चतुर्थीचा दिवस आहे, तर मी वॉकला जाऊन आले आणि डोक्यावरनं अंघोळ वगैरे करतात नरक चतुर्थीच्या दिवशी. तर अभ्यंग स्नान वगैरे करून रेडी झाले आणि मुलं झोपली होती. मुलं थोडी लेट उठतात. माझे मिस्टर घरी होते, सो मुलांकडे लक्ष देण्यासाठी असल्यामुळे मी एकटी वॉकला जात होते. तर मी दोघांसाठी आल्यावर छान चहा बनवला आणि चहा हळदीचा असतो. तर बऱ्याचदा कारण सध्या ना वातावरण चेंज होतं आहे, तर सर्दी खोकला चालू आहे सर्वांनाच. तर माझ्याकडेही आहे, सगळ्यांना घसा वगैरे खराब होतो मध्येच. सो मी आणि माझे मिस्टर चहामध्ये थोडीशी हळद आणि आलं टाकून पितो. तर इथे मला मेथीचे पराठे बनवायचे होते, तर त्यासाठी मी इथे मेथी धुवून बारीक चिरून घेतली. त्यामध्ये हळद, लाल तिखट, ओवा घातला, धना पावडर घातली आणि एक उकडलेला बटाटा अशा प्रकारे किसून घातला. त्याच्यामध्ये अजून तुम्ही राईस फ्लोअर घालू शकता. मी घातलेला आहे राईस फ्लोअर, सोबतच बेसन पीठ देखील घातलेलं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे ते. बेसन पीठ, राईस फ्लोअर आणि गव्हाचं पीठ असं मिक्स घातलं होतं मी, सो जेणेकरून आपल्याला प्रोटीन देखील भेटेल त्यामधून. तर अशा प्रकारे छान मिक्स करायचे, मीठ वगैरे घालायचे आणि नॉर्मल आपण जसे पराठे बनवतो तसेच लाटून बनवायचे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आणि आमच्याकडे ना थोडंसं घरामध्ये रिपेअरिंगचं काम चालू होतं, तर त्यासाठी माणसं आले होते बिल्डिंगचेच. पडदे वगैरे लावून घेतले. किचनमध्येही काही रिपेअर करायचं होतं, तर तेही रिपेअर करून घेतलं आम्ही आणि त्यामुळे अजूनच घर छान दिसायला लागलं होतं. तर इथे हे माझे जे किचन कॅबिनेट आहेत, तर त्यांचे डोअर्स निघाले होते, तर तेही त्यांनी लावून दिले. आणि अशा प्रकारे इथे खूप म्हणजे भरपूर जेवढं राहिलं होतं आमचं पेंडिंग तेवढं सगळं काम मी आवरून घेतलं. त्यानंतर मी पराठे बनवायला घेतले आणि सकाळची वेळ होती. सकाळी खूप लवकर फास्ट कामं होतात आणि मी वॉकवरून आले की माझं घरातलं रुटीन चालू होतं. तर मी असंच निवांत कधी झाले की माझं जे रुटीन आहे रोजचं तर तुमच्यासोबत शेअर करेलच, कारण सध्या मी खूप बिझी आहे. दिवाळीची साफसफाई झाली, डेकोरेशन, फराळ झालं आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांनाही सुट्टी होती, गावलाही सुट्टी होती. माझं जे रुटीन आहे तर ते खूप बिझी होतं. मला व्हिडिओ बनवायला आणि एडिट करायला वेळ भेटत नव्हता. तरी मी ट्राय केलं दिवाळीमध्ये व्हिडिओ बनवायचा, परंतु तो एडिटिंगला खूप लेट झाला, कारण सध्या एक्सरसाइज वगैरे सगळ्यातून वेळ भेटला की मग एडिटिंग वगैरे करायला बसते आणि राघवही असतो, त्यालाही बघायला लागतं मध्ये. सो त्यामुळे आणि इथे रात्रीचा राईस राहिला होता थोडाच. माझ्या मिस्टरांना जिरा राईस आवडतो, तर त्यामुळे मग मी छान असं फोडणी देऊन परतून घेतला आणि डाळ देखील राहिली होती रात्रीची, सो मी त्यामध्येच घालून दिली. आणि सोबतच पराठे देखील होते, तर पराठे थोडेसे कमीच बनवले होते मी, कारण राईस राहिला होता. दुपारी आम्ही राईस खात नाही, खाल्ला तर रात्रीचा राईस राहिलेला सकाळीच खाल्ला जातो, अदरवाईज आम्ही कोणीही खात नाही. आणि इथे मी माझे ओव्हरनाईट ओट्स बनवत होते, तर इथे रात्री मी दह्यामध्ये थोडेसे ओट्स आणि 1 चमचा चिया सीड्स भिजवले होते. तर छान दह्यामध्ये भिजवून घेतले, थोडंसं पाणी घातलं होतं आणि आत्ता सकाळी खाण्याच्या वेळी मी फ्रूट्स वगैरे मिक्स करून घेतले. त्यामध्ये तुम्ही सीड्स देखील घालू शकता. त्यामुळे काय होतं की अजून प्रोटीन कंटेंट वाढतात आणि खूप हेल्दी आहे हा नाश्ता. शक्यतो मला जेव्हा कुकिंगचा कंटाळा येतो तेव्हा मी बनवते, परंतु सध्या काय होतं की घरामध्ये भरपूर सारं कुक होत राहतं. सो मी म्हटलं की एक्सरसाइज वगैरे सगळं करते, तर थोडंसं हेल्दी खावं म्हणून मी सध्या सकाळी ओव्हरनाईट ओट्स वगैरे बनवण्याचा ट्राय करते. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या पोटामध्ये एक फ्रूट खाल्लं जातं, कोणतंही एक फ्रूट त्यामध्ये घातलं तरच ते छान लागतात. सो त्यामुळे फ्रूट खाल्लंच जातं. आणि इथे मी आंबाड्याची भाजी आणली होती. ॲक्च्युली खरं सांगायचं तर मला माहिती नव्हतं हिला आंबाड्याची भाजी म्हणतात, अदरवाईज मी आणलीच नसती. मला खाली सुपर मार्केटमध्ये भेटली, म्हटलं ही वेगळी आहे, जरा ट्राय करून पाहावी. परंतु खाली म्हणजे घरी आल्यानंतर मी चेक केलं तर तिला आंबाड्याची भाजी म्हणतात आणि ही खूप आंबट असते, तर ती हटून बनवतात. सो मीही हटूनच बनवणार आहे. नॉर्मल प्रोसेस आहे जशी बनवतात तशी. तर तुम्ही आंबाड्याची ही भाजी आहे, तर ही थोडीशी भाजी पालकच्या भाजीमध्ये घालू शकतात, ज्याने की पालक
नरकच्या भाजीची टेस्ट आहे तर ती खूप छान लागते, शेपू आणि थोडीशी आंबाड्याची भाजी. तर मी आता दुसरं काही आणलेलं नव्हतं आणि भरपूर सारी होती म्हणून मी आंबाड्याचीच घालून दिली. तर ही भाजी ॲक्च्युली हेल्दी असते, परंतु जास्त प्रमाणात खाल्ली जात नाही कारण खूप जास्त आंबट असते. सो मी शिजवलेलं जे पाणी आहे तर ते विचार करत होते डिस्कार्ड करेल आणि इथे मी शिजवण्यासाठी लावून दिली हिरवी मिरची आणि लसूण घालून. आणि नॉर्मल प्रोसेस आहे, हिरवी मिरची, भरपूर सारे शेंगदाणे, मीठ आणि जिरी तर मिक्सरला वाटून घ्यायचे. थोडंसं लसूणही घालू शकता तुम्ही वरून परत, कारण मी कुकरमध्येच घातला होता सो त्यामुळे मी वरून नाही घातला. तर हे जे पाणी आहे हे डिस्कार्ड केलं की त्यामुळे काय होतं, भाजीचा जो आंबटपणा आहे तर तो थोडासा कमी होतो. आणि ते शिजवलेल्या भाजीमध्ये मी बेसन पीठ घालून छान मिक्स करून घेतली भाजी. आणि खरं तर ही पहिल्यांदाच बनवत होते, परंतु मला माहिती होतं कशी बनवायची. आणि इथे तेलामध्ये आपण मिक्सरमध्ये जेही बारीक केलं होतं तर ते घालून घ्यायचं, छान परतून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये आपली जी कुकरमध्ये आंबाड्याची भाजी बेसन घालून ठेवली होती तर ती मिक्स करून घ्यायची. आणि तुम्हाला पाण्याची कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढी ठेवा, कारण थोडंसं बेसन आहे तर थोडंसं पाणी टाकायला लागेल आणि त्यामुळे बेसनही शिजेल. तर अशा प्रकारे आमचं जेवण छान रेडी होतं. दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि इव्हिनिंगला आम्हाला गावला कराटे क्लासला सोडायचं होतं, कारण गावला जे कॉम्पिटिशनमध्ये ट्रॉफी भेटली होती त्यासोबत फोटो काढायचे होते त्यांच्या क्लासमध्ये, कराटे क्लासमध्ये. आणि यानंतर आम्ही चाललो होतो रोलाला. तर रोलाला कशासाठी चाललो होतो, कारण आम्हाला करायचं होतं गोल्ड. तर काय करायचं, कोणतं करायचं डिसाइडेड नव्हतं, परंतु माझं मंगळसूत्र आहे जे जुनं थोडंसं म्हणजे तुटलं होतं तर त्यामुळे दुसरं बनवायचं या विचारात मी चालले होते, कारण किटीही लागली होती. आणि रोलाला छान भेटतं, मलाबार वगैरे सगळे शॉप्स आहेत तिथे, परंतु मोस्टली आम्ही मलाबारमध्येच करतो. सो मी पुन्हा एकदा तिथे आले होते. आणि मागच्या वर्षी दिवाळीतच आम्ही बांगड्या केल्या होत्या, सो यावर्षी ही दिवाळी आली होती आणि किटी लागलेली असल्यामुळे मी मस्तपैकी म्हटलं की आता काहीतरी करावं. सो एक इन्व्हेस्टमेंट देखील होते. सो मी बरेचसे आयटम पाहिले, परंतु मी फायनल काय केलं हे तुमच्यासोबत मी शेअर करतेच. कलर नहीं आता है जी, ये रियल स्टोन है जी, प्रीशियस स्टोन है 8.5 ग्राम। ये स्टोन रिटर्न करेगा तो भी आपको 75% रीसेल मिलेगा। अच्छा, वो पर पैसे जाएंगे उसमें? नहीं, पैसे नहीं जाएगा, आपको मिलेगा 75% रिटर्न। हाँ, बाकी पूरा में कुछ भी नहीं मिलेगा। और ये कड़ा हाँ, ये भी दिखाइए, बाबू ऐसे उसमें नहीं आएगा। या तुला काय घ्यायचं सांग. आणि आम्ही वेगवेगळे प्रकारही पाहिले तिथे. आजचा जो रेट आहे तर ॲक्च्युली खरंच खूप हाय होता. आणि इथे डायमंडचे जे मंगळसूत्र आहेत तर ते होते, परंतु मला डायमंडचं घ्यायचं नव्हतं, सो मी काही डायमंडचे घेतले नाही. आणि त्याचंही सांगता येत नाही, तुटण्याची भीती वाटते. सो त्यामुळे मी म्हटलं की नंतर आम्ही पुन्हा स्विच झालो तर आम्ही पुन्हा बँगल्सच पाहिल्या. आणि कोणत्या बँगल्स घेतल्या तर त्या मी तुम्हाला पाडव्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल, कारण पाडव्याचं गिफ्ट होतं हे माझं. आणि खरं तर मला हे ब्रेसलेट खूप आवडलं होतं, परंतु म्हणजे रेटही खूप हाय होता. आणि सोबत त्यांनी 15% मेकिंग चार्जेस सांगितले, म्हणजे तेही खूप हाय झाले. सो मी म्हटलं की त्यापेक्षा मी बँगल्सवरती स्विच होते, ज्याच्यावरती कमी पर्सेंटेज होते मेकिंग चार्जेसचे, फक्त 2% होते. सो मी आधी गंठन वगैरे पाहिले तर अशा प्रकारे गंठनमध्ये जास्त काही ऑप्शन नव्हते आणि खूप असे स्ट्रॉंगवाले गंठन नव्हते, मला खूप पातळ पातळ वाटले. त्यांच्या ज्या साखळ्या आहेत तर त्या खरंच तुटतात इथे, मला म्हणजे एक्सपिरियन्स आलेला आहे. सो मी नंतर म्हटलं की हे वालं मंगळसूत्र घ्यावं. जरा थोडंसं स्ट्रॉंग वाटत होतं, परंतु हे 1 तोळ्याचं होतं आणि त्याच्यामध्ये देखील मेकिंग चार्जेस भरपूर होते, 10च्या पुढेच होते. त्यामुळे मग मी म्हटलं की त्यापेक्षा बँगल्स घेते ज्याच्यामध्ये मेकिंग चार्जेसही येतील आणि माझं जे जुनं गंठन आहे तर ते रिपेअर करून घेईल मी. आणि त्यामुळेच मग मी हा गंठनचा प्लॅन कॅन्सल केला, परंतु हे खरंच खूप गोड दिसत होतं, तुम्ही पाहू शकता.
आणि वाट्या नव्हत्या याला, परंतु जे असंच ते खूप छान वाटत होतं. सो मी आधी विचार केला होता की घेईल, परंतु नंतर मेकिंग चार्जेस ऐकल्यानंतर नको म्हटलं. कारण काय होतं की उगाच वेस्टेजच असतो मेकिंग चार्जेस म्हणजे. हँड होल्ड कर राघव. आणि इथे रोलाला ना समोरासमोर 2 मलावर आहेत, कारण त्यांना स्पेस कमी पडते. सो त्यामुळे अजून एक त्यांनी समोर ओपन केलेलं आहे. तर त्या तिकडच्या मलावरमध्ये अवेलेबल नव्हत्या काही बँगल्स, म्हणून आम्ही दुसऱ्या मलावरमध्ये आलो. तेच घेऊन गेले. ॲक्च्युली ते दोन्ही एकच आहे. सो इथे अशा प्रकारे अजून वेगवेगळ्या डिझाईन होत्या. विथ 2% मेकिंग चार्जेस होत्या. काही डिझाईन ऑफर होती दिवाळीची. सो मी म्हटलं की इथे ट्राय कराव्यात, पाहाव्यात, घ्याव्यात. आणि कारण माझं फायनल होतं बँगल घ्यायच्या, कारण त्याच्यामध्येच मेकिंग चार्जेस कमी असू शकतात. तर आजचा रेट तुम्ही पाहू शकता असा होता 481 22 कॅरेटला आणि 519 24 कॅरेटला. तर खूप हाय झाले होते रेट. आणि ते राघवला बॉल भेटला होता. तो मस्त एन्जॉय करत होता बॉल. नाईस. काय इकडे इकडे. आणि अशा प्रकारे गोल्ड वगैरे करून झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. परंतु गाऊ कराटे क्लासमध्ये होती. सो पूजाने गाऊला पिक केलं होतं आणि सोडायला आले होते गाऊला गाडीपर्यंत. कारण लहान आहे तर आम्ही अजून मोकळं सोडत नाही मुलांना क्रॉस वगैरे करता येत नाही रस्ता, त्यामुळे. तर सगळ्यांची दिवाळीचीच तयारी चालू होती. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मसाले भात बनणार होता. नॉर्मल मसाले भात, जो मी घरचा मसाला माझा बनवलेला आहे. तर त्यामध्येच माझ्या मिस्टरांना खोबरं आवडतं. सो त्यामध्ये मी छान खोबरंही परतून घेतलं होतं.
नमस्कार मंडळी, आणि आज आहे लक्ष्मी पूजन. तर आज आहे मंगळवार आणि मी रेडी झालीये. गाऊ आणि माझे मिस्टर बाहेर गेलेत काही वस्तू आणण्यासाठी. राघवलाही मी रेडी केलंय, तुम्हाला दाखवते राघव कसा रेडी झालाय. ये अशा प्रकारे राघव रेडी झालाय. तर आता रांगोळी काढायची आणि लक्ष्मीपूजनची तयारी करायची राहिली फक्त. आणि गाऊला रेडी व्हायचंय, माझ्या मिस्टरांना रेडी व्हायचंय आणि थोडंसं डेकोरेशन राहिलं. ते डेकोरेशनचेच आयटम आणायला गेले, तर पटकन घेऊन आले की मी लगेच डेकोरेशन करून घेईन. आणि कुकिंगमध्ये पुरणपोळी असणार आहे, तर पुरण वाटून पुरणपोळी बनवायची फक्त. आमटी भात झालाय. आणि आज मी दिवसभर ब्लॉग स्टार्ट नाही केला, कारण हीच दिवसभराची कामं चालू होती, एक्सरसाइज वगैरे सगळं. तर आता 6:15 वाजले. तर लक्ष्मीपूजन 7 वाजताच्या दरम्यान करेन मी, 7 सव्वा 7च्या दरम्यान. तर तोपर्यंत सगळ्या वस्तू काढून ठेवेल आणि मांडूनही ठेवेल. आणि पूजेच्या टायमिंगला नैवेद्य वगैरे दाखवला जाईल. नैवेद्याला अजून वेळ लागेल तसा, परंतु जोही माझा फराळ आहे तर तो मी ठेवेल देवासमोर, देवीसमोर. तर चला आता मी आवरून घेते, मस्तपैकी घरातलं काम आवरू. आणि सर्वांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. आणि राघवचा हा नवीन ड्रेस आहे, जो की त्याने स्मार्ट बेबी मधून घेतलाय. आणि स्मार्ट बेबी मध्ये जास्त ऑप्शन नव्हते, परंतु जेही ड्रेस होते तर ते खूप सुंदर होते. 2 कलर होते फक्त या ड्रेसमध्ये आणि साईज अवेलेबल होत्या वेगवेगळ्या. तर गाऊचा ड्रेस तुम्हाला मी आल्यावर दाखवेल. फराळ खायचे तुला.
आणि अशा प्रकारे इकडे देखील खूप सुंदर वाटतंय. आणि हे दिवे मी इंडियावरून आणलेले आहेत, तर खूप छान दिसत आहेत दिवे देखील. आणि गाऊचा हा ड्रेस आहे ना नवीन, राघवचा पण आहे. राघव काय फराळ खातोय तू? वाव. आणि आता आपण कुठे चाललोय गाऊ? फायर खाली जाऊन जा. अच्छा, खूपच जास्त फटाके आणलेत का यावेळी? मॅच बॉक्स आणि अच्छा, तुझं फेवरेट? आणि रॉकेट्स. अजून आणि चक्र पण आणलंय. अच्छा, आणि सी पॉम्पॉम. आणि यानंतर आम्ही चाललो होतो गाडीची पूजा करण्यासाठी. आणि इथे राघवला आम्ही कोल्हापुरी चप्पल घातली होती. तर अशा प्रकारे छान सगळे मॅचिंग होते, म्हणजे सगळ्यांचा ऑलमोस्ट ड्रेसचा जो कलर आहे तर तो सेम होता. आणि गाऊचा ड्रेस मला खूप आवडला कारण खूप सॉफ्ट होता, सो त्यामुळे तिलाही तो यूज करायला एव्हरीडे यूजसाठी देखील खूप छान होता. आणि यानंतर आम्ही खाली गेलो फटाके फोडण्यासाठी, परंतु तिथे कोणीच आलेलं नव्हतं कारण सगळ्यांची पूजा वगैरे चालली असेल मे बी त्यामुळे. परंतु मला असं वाटलं की काहींनी आदल्या दिवशी दिवाळी केली, सो त्यामुळे आम्ही थोडेसे फटाके वाजवले आणि लगेचच वरती आलो. परंतु नंतर पुन्हा मैत्रिणीचा फोन आला, तर जेवण केलं. जेवणामध्ये पुरणपोळी होती, राईस होता आणि सगळे मस्त आरामात जेवण केल्यानंतर पुन्हा आम्ही फटाके वाजवण्यासाठी खाली जाणार होतो, कारण माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की ते आलेले आहेत खाली, सो त्यामुळे आम्ही पुन्हा जाणार होतो. हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली. गेली दिवाळी. हाय राघव, हैप्पी दीपावली.